30 तारखेपासून रखरखत्या उन्हात उपोषण करणार कोणीही समाज बांधव आंतरवालीकडे येऊ नका। राज्यात कुठेही उद्रेक आणि आंदोलन करू नका। जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक। जरांगेंना उपोषण करण्याची गरज पडू नये अशी सरकारची भूमिका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड आज जरांगेंची भेट घेणार। जरांगेंचं उपोषण म्हणजे प्रसिद्धीचा स्टंट। स्वतःला त्रास करून घेत असल्यास जरांगेंना ताब्यात घ्या। गुणरत्न सदावर्तेंची मागणी। जरांगे भावनिक वातावरण तयार करत असल्याचाही आरोप। जरांगेंचं आंदोलन म्हणजे लोकशाही आणि आरक्षणाचं अज्ञान। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची टीका। ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास गाठ आमच्याशी, हाकेंचा हल्लाबोल। मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरात सीएनजी दरवाढीचा फटका। नाशिकात 1 रुपये 35 पैसे, पुण्यात 2 रुपये 50 पैशांनी सीएनजी महाग, तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरातही सीएनजीच्या दरात प्रत्येकी 2 रुपयांची वाढ। आता लवकरच लॉकडाऊन सारखे दिवस येतील। महिनाभरात पेट्रोल 170 रुपयांवर तर डिझेल 150 रुपयांवर जाईल। पैसे गुंतवू नका, सुरक्षित ठेवा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांकडून सरकारवर टीका करत जनतेला आवाहन। राज्य सरकारनं व्हॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर कमी होऊ शकतात। वाहतूक, शेती आणि उद्योग क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळेल। जयंत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। कामाख्या देवीच्या मंदिरात 55 रेडे कापून सत्तेत आलेलं सरकार कुर्बानीला विरोध करतंय। संजय राऊतांचा हल्लाबोल, तर राऊतांनी स्वतःच्या कर्तृत्वाकडे डोकावून बघावं, शिरसाटांचं प्रत्युत्तर। ठाण्यात बहुजन विकास आघाडीची भाजप नेत्यांसोबत खलबतं। विधान परिषदेसाठी राजीव पाटील यांचं नाव चर्चेत। शिवसेनेकडून क्षितिज ठाकूर यांच्या नावाचा विचार असताना भाजप राजीव पाटलांच्या पाठीशी असल्याची चर्चा। विधान परिषद निवडणुकीत मवियामध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून स्थानिक नेतृत्वाकडे एबी फॉर्म रवाना। सोलापूर, यवतमाळसह 8 जागांसाठी काँग्रेसकडून एबी फॉर्मचं वाटप। नीट फेरपरीक्षेसाठी लष्कर आणि वायुदलाची मदत। 21 जूनला होणाऱ्या फेरपरीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीत मोठा निर्णय। देशाचं सैन्य आता नीट परीक्षेचे पेपर पोहोचवणार। नीट प्रकरणातील आरोपी तेजस शहाच्या आर्थिक व्यवहारांची सीबीआय चौकशी। मनीषा हवालदारकडून कुणासाठी प्रश्न घेतले, तेजसच्या मोबाईलची तपासणी होणार। तेजसवर फिजिक्सचे प्रश्न फॉरवर्ड केल्याचा आरोप। सिद्धरामय्याकडून कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा। डीके शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार। हायकमांडच्या आदेशाचं पालन केलं। राजीनाम्यानंतर सिद्धरामय्या यांची प्रतिक्रिया। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंकडून सलग दुसऱ्या दिवशी धडक कारवाया। राज्यभरात 53 धाडी तर 33 आरोपी अटकेत। अन्न आणि औषध प्रशासनाकडून 27 आस्थापना सील। पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी भागात 48 तासात 8 जणांचा मृत्यू। विविध कारणांनी मृत्यू झाल्याची माहिती। दापोडी पोलिसांकडून तपास सुरू। वर्धा जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा। काही ठिकाणी झाडांची पडझड, घरांचं छत उडालं। विद्युत तारा तुटल्यानं अनेक भागात वीज पुरवठाही खंडित, तर अमरावतीच्या ग्रामीण भागात गारपिटीसह पावसाची हजेरी।